मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संयुक्त प्रचार सभा 11 जानेवारीला दादरच्या शिवाजी पार्कवर सभेचं आयोजन. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचा टीझर प्रदर्शित. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर. ठाण्यातील शाखांना राज ठाकरेंच्या भेटी. संध्याकाळी 5 पासून राज ठाकरेंचा ठाणे दौरा. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी सुरू. उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचा चौथा दिवस. वर्सोवा आणि कलिनातील शाखांना भेटी. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका. मुख्यमंत्र्यांची नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर या ठिकाणी प्रचार सभा. नागपूरमध्ये आज तर्री पोहावीत देवाभाऊ. मुलाखतीद्वारे फडणवीस नागपूरकरांशी साधणार संवाद. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता भारत गणेशपुरे फडणवीसांची मुलाखत घेणार. महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा जोरदार प्रचार. नवी मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज उत्तर महाराष्ट्र दौरा. धुळ्यातील कालिका माता परिसरात प्रचार सभा. जळगावात रोड शो. एकनाथ शिंदेंना दुखवायचं नसल्यानं ठाण्यात शिवसेनेसोबत युती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. ठाणे शिवसेनेची राजकीय ओळख. जागा वाटपात राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवला नाही. ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. ठाण्यात सध्या भाजप विरुद्ध ठाकरे बंधूंच्या युतीचं बॅनरवर. भाजपच्या बॅनर शेजारी सेना मनसे जोरदार बॅनरबाजी. सत्ताधाऱ्यांना डिवचणारे सेना मनसेचे बॅनर. छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा. ओवेसींच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद. काल झालेल्या राड्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कालच्या राड्यानंतर इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेत वाढ. आजपासून जलील यांच्यासोबत 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. विरोधकांना पराभव दिसत असल्यानं अशा प्रकारचे हल्ले. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याबाबत असुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे पक्षप्रमुख असुद्दीन ओवेसी यांची सभा. सभेनंतर आमखास मैदानात परिसरामध्ये वंचित आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमच्या राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. असुद्दीन ओवेसींच्या सभेला जाणाऱ्या रॅलीला काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वंचित आणि एमआयएम राड्या प्रकरणी 50 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल तर 6 आरोपींना अटक. ठाण्याच्या राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने. राबोडीचे उमेदवार नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांची आव्हाडांसमोर घोषणाबाजी. भिवंडीत माजी महापौर प्रतिभा पाटलांच्या सभेत राडा. आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांकडून महिलांना शिवीगाळ. भिवंडीत चौगुलेंच्या उमेदवारांविरोधात पूर्णांक विकास आघाडीचं पॅनल. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर प्रचाराच्या पैशांवरून 2 महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. सिडको परिसरातील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या महिलांना दिवसभर बसवून ठेवून पैसे न दिल्यानं वाद. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 227 प्रभागासाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. माजी महापौर आणि माजी नगरसेवकांच्या संपत्तीत 5 पटीनं वाढ. अमरावती पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सभा. प्रभागाचा आणि शहराचा विकास हवा असेल तर भाजपचा महापौर करा. बावनकुळेंचं आवाहन. चंद्रकांत पाटलांची पुणे महापालिका निवडणुकीसाठी भविष्यवाणी. लहू बालवडकरला महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेऊन तो नगरसेवक होईल. जेव्हा मी सांगितलं तेव्हा ते खरं झालंय. चंद्रकांत पाटलांचा दावा. जालन्यात भाजपकडून कॉर्नर बैठकांमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवेंची टोलेबाजी. लोकसभेत मला पाडलं आणि कल्याण काळेंना निवडून आणलं. मात्र 2 वर्षात जालन्याला त्यांनी 2 लाख रुपये देखील आणले नाहीत. दानवेंची टीका. मालेगावात भाजप एमआयएमची छुपी युती असल्याचा आरोप. समाजवादी पक्षाचे नेते शान ए हिंद यांचा आरोप. मुंबईतील अंधेरीच्या प्रभाग 68 मध्ये आमदाराचा मेहुणा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी लढत. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा मेहुणा रोहन राठोड विरुद्ध मनसेचे संदेश देसाई यांच्यात थेट लढत. मी महाराष्ट्राचा नवनिर्माण सेनेतच आहे. मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी मी मुंबई अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठलाही अफवा पसरू नयेत. मनसे सोडण्याच्या चर्चांवर संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम. ठाकरेंचे माजी आमदार दगडू सकपाळांची
एकनाथ शिंदेंनी घेतली भेट. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क. दगडू सकपाळांच्या मुलीला उमेदवारी नाकारल्यानं नाराजीची चर्चा. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेकडून वचननामा जाहीर. भ्रष्टाचारमुक्त महापालिकेचा वचननामा केला प्रसिद्ध. सोलापुरात महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रकाशित. विडी कामगार, बांधकाम कामगारांसह विविध क्षेत्रातील कामगारांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन. लातूर महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी. तब्बल 38 अपक्ष उमेदवारांचा आज शिवसेनेमध्ये होणार पक्षप्रवेश. संध्याकाळी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश. अमरावतीच्या साईनगर प्रभागात बिग फाईट. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षात लढत. तुषार भारती विरुद्ध सचिन भेंडे निवडणुकीच्या रिंगणात. नागपूर महापालिका. शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळूनही केवळ 6 जागांवर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रिंगणात. शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या 2 उमेदवारांकडून भाजपचा एबी फॉर्म जोडल्यानं त्यांना कमळ चिन्ह. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा बंडखोरांवर कारवाईचा इशारा. येत्या 2 दिवसात भूमिका स्पष्ट करण्याच्या सूचना. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुमित वंजाळेंचा मातोश्रीवर जाऊन प्रचार. सुमित वंजाळे वांद्रे पूर्वचे उमेदवार. मुंबईच्या कांदिवलीत प्रभाग क्रमांक 28च्या महायुतीच्या उमेदवार वृषाली हुंडारे यांचा जोरदार प्रचार. प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन प्रचार. तर वॉर्डातील विकास कामं आणि जनतेशी थेट संपर्क करून हुंडारेंकडून विजयाचा विश्वासही व्यक्त. मीरा भाईंदरसाठी काँग्रेसकडून तरुण चेहऱ्याला संधी. प्रभाग क्रमांक 19 मधून 22 वर्षांच्या तारेन मेंडोसा यांना उमेदवारी. तारेन मेंडोसा हे मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोसा यांचे नातू. नाशिकच्या पंचवटीतील प्रभाग 6 मध्ये वासुदेवांच्या गाण्यातून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार. उमेदवारांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. नाशिक महापालिका निवडणुकीत कुंभमेळ्याचीच जास्त चर्चा. कुंभनगरीच्या विकासाचा संकल्प करत भाजपकडून प्रचाराला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंकडून मॉर्निंग वॉक करणाऱ्या मतदारांच्या गाठीभेटी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दानवे मैदानात. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत पती-पत्नीला एकाच प्रभागातून उमेदवारी. प्रभाग क्रमांक 12 मधून ठाकरे सेनेकडून मयूर घोडके आणि त्यांची पत्नी पूनम घोडके यांना उमेदवारी. सांगलीत प्रभाग 14 मधून भाजपच्या पॅनलचा नेटानं प्रचार. शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंच्या धारकऱ्याच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.